महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के अवसर पर भारतीय जनता पार्टी ने पूरे महाराष्ट्र में सामाजिक प्रतिबद्धता गतिविधियों को लागू करने का निर्णय लिया है और इसी के तहत मंगलवार को 22 जुलाई को रोहा सरकारी विश्राम गृह में एक निःशुल्क स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया। इस शिविर में 200 से अधिक नागरिकों ने चिकित्सा सेवाओं और परामर्श का लाभ उठाया। यह पहल भाजपा रोहा तालुका और मुख्यमंत्री सहायता चिकित्सा सहायता प्रकोष्ठ रायगढ़ जिला द्वारा संयुक्त रूप से आयोजित की गई थी। विभिन्न चिकित्सा विशेषज्ञों की उपस्थिति में स्वास्थ्य जांच, दवाओं और परामर्श निःशुल्क प्रदान किए गए। शिविर का अवलोकन करने के लिए भाजपा नेता एवं पूर्व विधायक पंडित शेठ पाटिल, उप जिलाध्यक्ष बैकुंठ पाटिल, महिला मोर्चा की जिलाध्यक्ष चित्राताई पाटिल, महिला उपाध्यक्ष श्रेया कुंटे, उपाध्यक्ष सवाई पाटिल और तालुका के अन्य सामाजिक क्षेत्र के गणमान्य लोग उपस्थित थे। इस अवसर पर पूरे महाराष्ट्र में भाजपा कार्यकर्ता बिना बैनर लहराए प्रत्यक्ष कार्रवाई के माध्यम से लोगों से संवाद कर रहे हैं। रक्तदान शिविर, वृक्षारोपण, स्वास्थ्य शिविर आदि सामाजिक गतिविधियों का आयोजन करके इस दिन को रचनात्मक तरीके से मनाया जा रहा है। वहीं उन्होंने कहा कि भाजपा की ताकत क्या है, जनता से सीधे जुड़ाव। इस पहल के पीछे भाजपा रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग और उनकी कुशल टीम की अहम भूमिका रही है। वह और उनके सहयोगी बिना किसी प्रसिद्ध के सीधे जनता की सेवा में लगे हैं और मैं स्वयं रोहा तालुका का विधायक हूं और भाजपा जिला अध्यक्ष धैर्यशील पाटिल, विनायक रामसेठ पाटिल और जिला परिषद सदस्य अवसाद पाटिल जैसे जनप्रतिनिधि यहां काम कर रहे हैं। वहीं रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग के नेतृत्व में और युवा मोर्चा महासचिव रोशन चापरे के सहयोग से इस पहल को सफल बनाया गया है। इस खबर को हमारे लिए रोहा से किया है हमारे प्रतिनिधि दीप वाइडकर ने। महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा 55वा वाढदिवस हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अशा आरोग्य शिबिर असे विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं साजरा केला जात आहे आणि मला वाटते महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला एक वेगळा आदर्श हा त्याचा वाढदिवस बोललो की पार्टी असते किंवा बॅनरबाजी असते। तर बॅनरबाजी आणि हे करण्यापेक्षा जनतेच्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे कार्यकर्त्यांनी ध्यान द्यायला पाहिजे म्हणून वेगळा पायंडा त्यांनी पाडला आणि देवाभाऊ फडणवीस महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री यांना आम्ही या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमामध्ये आरोग्य रक्तदान शिबिर हे आमचे अमितजी घाग आणि त्यांच्या सगळ्या टीमनी स्वयंस्फूर्तीने केला आणि एक चांगला कार्यक्रम झाला। जवळजवळ 200 ते 300 नागरिकांनी रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदान हे पवित्र काम आणि आरोग्य शिबिर देखील केलेलं आहे आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष यांनी देखील या कामामध्ये सहकार्य केलेलं आहे। त्याच्यामुळे या रोहा तालुक्यातील जनतेला याचा फायदा होईल आणि रक्तदान केल्यामुळे रक्तदान काही वेळा मिळत नाही, पण आज एक चांगला उपक्रम या रोह्याच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी केल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। शेठ, जनता दरबार रोहात कधी घेणार? आता तर आम्ही 4-5 कार्यक्रम झाले, लवकरच घेऊ। जनतेचे जेव्हा प्रश्न येतील तेव्हा जनता दरबार, पण उगाच नवटंकी करण्यासाठी जनता दरबार घेऊन फायदा नाही। जनतेचे प्रश्न असले तर माझा जनता दरबार हा ऑनलाईन आहे, फोनवरती आहे, पण मी निश्चित जो शब्द दिलाय तो आम्ही पूर्ण करू। आमच्या नव्याने नियुक्त झालेले अध्यक्ष चित्रा पाटील ह्या देखील या रोहा तालुक्यामध्ये येतील आणि लवकरच गणपतीच्या अगोदर आम्ही एक जनता दरबार घेऊ आणि पत्रकारांनी प्रश्न पण निर्माण करून ठेवा। आम्ही जनता दरबार घ्यायचो तुम्ही द्यायचा, तर लोकांचे प्रश्न पण पाहिजेत ना, तर प्रश्न असे पण मी जो शब्द दिलेला आहे आणि रोहा तालुक्यातील जनतेची आमची नाळ आहे। मी स्वतः या रोहा तालुक्याचा आमदार होतो, आमचे अध्यक्ष धैर्यशील पाटील होते, आस्वाद पाटील इथून जिल्हा परिषदला गेलेले आहेत, रवी शेठ आमदार आहेत। त्याच्यामुळे बीजेपीची ताकद ही काही नगण्य नाही, ही महत्त्वाची ताकद आहे। निश्चित आगामी काळामध्ये रोहा तालुक्यामध्ये बीजेपी स्ट्रॉंग होईल अशी मी आशा बाळगतो।